बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज 7वा दिवस आहे। आज पंकज मुंडे, उदय सामंत बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट देणार आहेत। दरम्यान काल अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली आहे। त्यांनी बच्चू कडूंसमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन लावला। फडणवीसांनी फोनवरून बच्चू कडूंशी संवाद साधला। कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार केली जाईल। त्या समितीमध्ये बच्चू कडूंना घेऊ आणि त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। दुसरं महत्त्वाचं आहे की कर्जमाफी। शेवटी आताच बच्चू भाऊ माननीय मुख्यमंत्री बोलले की कर्जमाफीचा जो क्वांटम असतो तो एका दिवसात डिसाईड करता येत नाही। समजा कर्जमाफी घोषित केली आणि ती जर चुकीची निघाली तर त्याच्यात मग जनतेला फसवणूक आहे। शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत फसवायचं नाहीये। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडलेले आहेत। सूरज, आपण पाहतोय काल चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कडू यांची भेट घेऊन गेलेले आहेत, तर आज पंकजा मुंडे आणि उदय सामंत सुद्धा त्यांच्या भेटीसाठी येणार आहेत। काय अधिकची माहिती? अन्नत्याग 7वा दिवस आहे। काल तर राज्याची महत्त्वपूर्ण चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत आले होते। कर्जमाफीसाठी जे आहे आम्ही समिती गठीत करू आणि अहवाल आल्यावर कर्जमाफी करू। तसेच याची प्रमुख मागणी ही त्यांना तरी 15 किलो मानधन मिळतं, मात्र त्यांना 6 मानधन यावर चर्चा झाली। यावर जर पाहत जुलै महिन्याच्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये वाढीव मानधनावर चर्चेवर मात्र कर्जमाफी केव्हा होईल आणि समिती होईल त्याचा अहवाल केव्हा ही मात्र सांगितलं नाही। त्यामुळे जर पाहिलं तर कार्यकर्त्यांची आणि ज्या लोकांनी पाठिंबा दिला, ज्या सामाजिक संघटनांना पाठिंबा दिला, कारण आपण जर पाहिलं तर 24पेक्षा जास्त खासदार, आमदार आणि विविध सामाजिक संघटनेचा पाठिंबा दिला आहे। तर पाहिलं तर आज बच्चू जे आहे ते कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर दुसरं बच्चूकडून काय निर्णय घेणे मात्र बच्चूच्या आंदोलनाला राज्यभरात करते। नेमकं मला सांगा काय नेमकं बावनकुळे साहेब काल आले होते, नेमकं समाधानाचा बच्चूची काय निर्णय घेण्यात आला? आज बच्चूभाई 15पैकी 15 विद्यापीठात जी नक्कीच, धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।